स्क्रीनला बघायचं सोडून द्यायचं. सर्च आणि हे करत बसण्यापेक्षा तोंडाने चांगलं सांगायचं. मी महाराष्ट्राचं सांगितलं होतं सर्च करायला. इतिहास विषयाची स्वातंत्र्य प्राप्ती हा घटक बघायला होता. स्वातंत्र्य भारताला मिळालं, कधी मिळालं स्वातंत्र्य भारताला? 15 ऑगस्ट 1947. खरं ते स्वातंत्र्य कसं मिळालं याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? म्हणजे कोणाचा सहभाग होता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी? असं जर नाही दिलं ब्रिटिशांनी स्वातंत्र्य, स्वातंत्र्य कसं मिळालं आणि त्याच्यात कोणाचा सहभाग होता? भगतसिंग, स्नेहा तुम्हाला कोणती माहिती आहे म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी योगदान दिलं? खरं तर खूप वर्षापासून आपले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, वीर जवान आहेत, ते खूप प्रयत्न करत होते आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भगतसिंग आहेत, सावरकर आहेत, त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस आहेत आणि महात्मा गांधी आहेत. हे सर्व लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य सैनिक पण त्याच्यामध्ये आहेत. यांनी सगळ्यांनी आपल्याला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मोलाचं योगदान केलं. पण या नेत्यांबद्दल तुम्हाला म्हणजे सगळं माहिती आहे काय? म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला, कोणत्या गावात झाला, मग ते माहिती नाही आहे ना मला. तर तुम्ही मोबाईलवर सर्च करा आणि नेत्यांबद्दल तुम्हाला सगळी माहिती काढायची आहे. म्हणजे त्या तो नेता कुठल्या गावचा होता, त्याचं म्हणजे जन्म ठिकाण कोणतं आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय योगदान दिलं हे तुम्ही गुगलवर सर्च करा आणि मला याची माहिती सांगा. आणि माहिती सांगण्यानंतर तुम्ही त्यांचा एक व्हिडिओ बनवून फेसबुकवर तो व्हिडिओवर पोस्ट करायचा आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक नेत्यांनी त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं योगदान आहे त्याचं नाव आहे महात्मा गांधी. त्यांचं खरं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधी हे एक भारतीय वकील होते, विरोधी, राष्ट्रवादी आणि राजकीय नीतिशास्त्रज्ञ होते. ज्यांनी अहिंसक प्रतिकाराने ब्रिटिश राजवटीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात येथे झाला. त्यांनी लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. ते अंधश्रद्धा आणि साधे जीवन जगण्यात विश्वास ठेवत होते. त्यांनी ब्रिटिश राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहिंसक चळवळ केली. गांधीजींना राष्ट्रपिता संबोधले जाते. छान समजकानं महात्मा गांधींविषयी मोबाईलचा वापर करून संमेलनानं महात्मा गांधींची योग्य अशी माहिती मिळवलेली आहे आणि ती सांगितलेली आहे. आता त्याचा व्हिडिओ करून बघायचा आहे. तर आज आपण मोबाईलवर सर्च करून आपण एखादी माहिती कसं मिळवू शकतो हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य बघितलेलं आहे.